नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। टेस्ला ही कंपनी भारतात इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्लांट उभारण्यासाठी जमीन शोधत आहे। टेस्ला कंपनी महाराष्ट्रात प्लांट उभारण्याची शक्यता आहे, असे द इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालात म्हटले आहे। अहवालानुसार टेस्लाने राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही सुरू केली आहे। इलॉन मस्क यांच्या अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर कंपनीने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। महाराष्ट्र हा टेस्लाच्या पसंतीचा पर्याय का ठरला, यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत। पुण्यात टेस्लाचे आधीपासून कार्यालय आहे आणि त्यांचे अनेक पुरवठादार देखील महाराष्ट्रात कार्यरत आहेत। त्यामुळे टेस्लासाठी महाराष्ट्र हा व्यवसाय विस्तारासाठी नैसर्गिक पर्याय आहे। महाराष्ट्र सरकारने पुण्याच्या जवळ असलेल्या चाकण आणि चिखली या ठिकाणी जमीन देण्याची ऑफर दिली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। चाकण हे वाहन निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे। येथे मर्सिडीज बेंज, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, फोक्सवॅगन आणि बजाज ऑटो सारख्या मोठ्या कंपन्या आहेत। महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे की चर्चा अद्याप सुरू आहे आणि कोणत्याही अंतिम करारावर स्वाक्षरी झाली नाही। टेस्ला आपला निर्णय घेण्यापूर्वी बंदराच्या जवळच्या जमिनीचा विचार करत आहे। चिखली कुदळवाडीमध्ये झालेल्या अतिक्रमण कारवाईनंतर संबंधित व्यावसायिक मंडळींना सर्वात जवळचा भाग म्हणजे मोई, निघोजे आणि कुरुळी परिसर आहे। मात्र प्रदूषण करणाऱ्या भंगार व्यावसायिकांना जागा देऊ नये तसेच अशा व्यवसायांना परवानगी न देण्याचा निर्णय कुरुळी आणि लगतच्या काही ग्रामपंचायतींनी घेतला आहे। चिखली कुदळवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई करत भंगार गोदामांसह हजारो लघुउद्योग आणि व्यावसायिकांवरही बुलडोझर फिरवला जातोय। परिणामी त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून त्यांना आता पुन्हा व्यवसाय उभारण्यासाठी नवीन जागेसाठी धावधाव करावी लागत आहे। चिखली कुदळवाडी या ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे 3000 अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली आहेत। या कारवाईमुळे हजारो उद्योग आणि व्यवसाय उघड्यावर आले असून मशिनरी आणि मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे। संबंधित उद्योजक आणि भंगार व्यावसायिक आता चाकण एमआयडीसी आणि लगतच्या गावांमध्ये व्यवसायासाठी जागेचा शोध घेत आहेत। त्यासाठी जादा भाडे देण्याची तयारीही दाखवित आहेत। मात्र अनेक ग्रामपंचायतींनी अशा व्यवसायांना परवानगी देण्यास नकार घंटा लावली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्ताने खेड तालुक्यात बुधवारी पहाटेपासून जल्लोष पाहावयास मिळाला। जुन्नर येथील शिवनेरीवर खेड तालुक्यातील विविध गावातील तरुणांनी मंगळवारी रात्री जाऊन पहाटे शिवज्योत आणली। पहाटेपासून ढोल ताशांचा दणदणाट सुरू होता। तालुकाभर या कार्यक्रमांचा जल्लोष पाहावयास मिळाला। चाकणमधील संग्रामदुर्ग किल्ला आणि श्री शिवाजी विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण तालुक्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमावर थोडक्यात नजर टाकूया। आणि जोवर हिंदवी स्वराज्य प्रस्थापित दिवस गेले होते पण मला भलतंच खुश माणसाला कोणी वाली नाही। चाकणमधील संग्रामदुर्ग किल्ल्यात शिवजयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आयोजकांनी याबाबत काय सांगितले पाहूया। किल्लेदार फिरंगोजी नारसाळा स्मारक प्रतिष्ठान व पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला। सकाळी अनेक संस्थांनी या ठिकाणी पालखी सोहळा म्हणजे पीके कॉलेज असेल, विद्या व्हॅली असेल, अशा अनेक संस्थांनी या ठिकाणी पालखी नेल्या आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं। त्यानंतर 9 वाजता आपण आंतरशालेय राज्य वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं। त्या आंतरशालेय राज्य वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन पिंपरी चिंचवडचे सहाय्यक आयुक्त विठ्ठल जोशी यांच्या हस्ते करण्यात आले। त्या कार्यक्रमास आपल्या चाकणचे PI वाघ साहेब, त्यानंतर शिक्षण अधिकारी माजी शिक्षण अधिकारी चव्हाण साहेब उपस्थित होते आणि 9:30 वाजता आपण वक्तृत्व स्पर्धेचा शुभारंभ केला। परीक्षक वगैरे सगळे याच्यामध्ये एक काळजी घेण्यात आली। जी वक्तृत्व स्पर्धा आपण घेतो त्यामध्ये कुठलाही शिक्षक त्यामध्ये आपण परीक्षक म्हणून नेमला नाही आणि त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्राचार्य माननीय दीक्षित सर असतील किंवा सर्व जे किल्लेदार आहेत, मी ते किल्लेदारच म्हणेल कारण की प्रत्येकाचं शिवकार्य परीक्षकाचं या किल्ल्याच्या कामामध्ये आहे।
तर सर्वांनी एकत्रित येऊन जवळजवळ 96 विद्यार्थी आणि 50 शाळा या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या. आता संध्याकाळी या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर शिवनाट्य आहे, पाळणा आहे, शिववंदना आहे आणि पोवाडा होऊन किल्ल्याची शिववंदना होऊन कार्यक्रमाचा समारोप होईल. नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिल राक्षे. आज मला शौर्यभूमी चाकण संग्रामदुर्ग या ठिकाणी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठान त्याचबरोबर भारतीय पुरातत्व संस्था यांच्यामार्फत जी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आली त्यामध्ये मला काम करायची संधी मिळाली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 19 फेब्रुवारी 2025 रोजी कांद्याची 22,000 पिशवी म्हणजेच 11,000 क्विंटल एवढी विक्रमी आवक होऊन कांद्याला 1,500 ते 3,000 रुपये इतका दर मिळाला. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यानं कांद्याच्या दरात घसरण झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. शिंदेगाव कांदा आणला होता 30 गुणी होत्या, भाव भेटायला पाहिजे होता 30 रुपये, भेटलाय 23 रुपये. शनिवारी चांगला भाव होता पण आता या बुधवारी भाव ढासळला गेलाय, भाव कमी झालेला आहे. त्याच्यामुळे नाराजी आहे शेतकऱ्यांमध्ये, भाव वाढून पाहिजे नव्हता अजून. पुणे ते कल्याण प्रवासादरम्यान रविवारी 16 फेब्रुवारी 2025 रोजी एक 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. शशीधर राव वय वर्ष 70 असे बेपत्ता झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या अंगावर तपकिरी रंगाचा रेशांचा टी शर्ट आणि तपकिरी खाकी रंगाची पॅन्ट आहे. यांच्याबाबत आपल्याला माहिती असल्यास 985056 8556 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे. संत सावतामाळी राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा चाकण या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. सप्तपदी वधूवर सूचक मंडळ पुणे यांच्या सहयोगाने चाकणमध्ये रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचं संयोजकांनी सांगितलं आहे. संत सावतामाळी वधूवर सूचक मंडळ चाकण आणि सप्तपदी वधूवर सूचक मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 23 फेब्रुवारी 2025 रोजी चाकण येथे भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये वधूवर सूचक मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. हे वधूवर सूचक मेळाव्याचं आयोजन गेली 6 वर्षे हे मंडळ सतत करीत आहे. एक सामाजिक उपक्रम म्हणून आणि सामाजिक भावनेतून हा उपक्रम मंडळाच्या कार्यकर्त्यांच्याद्वारे नेहमी राबवला जातो. हा उपक्रम राबवण्याचं एक उद्दिष्ट असं आहे की एकाच छताखाली अनेक मुलं मुली आपल्या वधूवरांना अनेक मुलं मुलींना पाहता यावं आणि पालकांना किंवा वधूवरांना त्यामधून त्यांची चॉईसप्रमाणे जर शक्य असेल तर निवड करता यावी. आमदार बाबाजी काळे हे विविध ठिकाणी शिवजयंती कार्यक्रमात व्यस्त असल्यानं त्यांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय श्रम रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांची पुणे येथे भेट घेऊन त्यांना चाकण MIDC येथील प्रलंबित कामगार रुग्णालय प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता देऊन प्रत्यक्षात काम सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबतची माहिती जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कड पाटील आणि खेड तालुका युवा शिवसेना अध्यक्ष मृण्मय बाबाजी काळे यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत आमदार बाबाजी काळे यांचं पत्र देखील केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आल्याचं सांगितलं. तसंच सन 2014 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जी मागणी केली त्यानुसार संबंधित ESIC विभाग यांनी जे पत्र दिलं ते देखील दाखवलं. तसंच याबाबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा देखील पाठपुरावा सुरू असून राज्य सरकारनं चाकण MIDC मध्ये जागा उपलब्ध करून दिली असल्याची बाब ॲडव्होकेट निलेश कड यांनी निदर्शनास आणून दिली. तसंच स्थानिक जे कामगार काम करतात त्यांच्या पगारातून ते ESIC कपात देखील करत आहेत. मात्र रुग्णालय काम गेली 11 वर्ष होऊन सुरू न झाल्यानं कामगार आणि त्यांच्या कुटुंबीय यांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीयेत. यासाठी आपण तातडीनं पुढाकार घेऊन काम मार्गी लावावं अशी मागणी करण्यात आली आहे. यावर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी प्रस्ताव लवकर मार्गी लावण्यासाठी मी लक्ष घालतो असं आश्वासन सुद्धा दिलं आणि याबाबतची माहिती मृण्मय बाबाजी काळे यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना दिली आहे. खेड तालुका आणि कर्जत तालुक्याच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील कोथळीगड सर करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं खेड पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश शेळके यांच्यासह डॉक्टर योगेश अवताडे, डॉक्टर बाळकृष्ण मुखेकर आदी 26 जणांनी गड सर करून भगवा झेंडे फडकवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय
राजगुरुनगर येथील साहिल साणभोर हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. दिनांक 2 ते 6 मार्च रोजी पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस कबड्डी क्लस्टर या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस कबड्डी संघात त्यांची निवड झाली आहे. त्यांचे खेड तालुक्यातून अभिनंदन होत आहे. चाकणच्या ऐतिहासिक संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीचं काम सुरू झालंय. बुधवारी 19 फेब्रुवारी रोजी या जुन्या तटबंदीच्या भिंतीतून अनेक विरगळ आणि चक्क काही भग्न अवस्थेतील शेकडो वर्ष जुन्या पुरातन मूर्त्या मिळून आल्यात. या अत्यंत पुरातन मूर्त्या असल्याचं सांगण्यात येत आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वाहने आणि स्थानिक पत्रकार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितलंय ते जाणून घेऊया. आता ह्या किल्ल्याच्या आधी किंवा किल्ल्याच्या दरम्यान इथे एखादं मंदिर असावं, बरोबर, आणि किंवा किल्ला बांधताना अनेक मंदिराचे अवशेष विरगळ वगैरे भिंतीला लावले गेले. तटबंदीला का? तटबंदीला किंवा बरेचसे मातीमध्ये आहेत गाडलेले. आता आपण एका भिंतीची दुरुस्ती केली, जेव्हा दुसऱ्या भिंतीची आपण दुरुस्ती करत आहोत, त्या भिंतीची दुरुस्ती करताना ते एक दोन जे तट विरगळ वगैरे होते ते आपण काढले, आपण ते लावत नाही, परत नवीन दगड लावतो. आता काही मातीमध्ये वगैरे अशा मूर्त्या सापडतात. आजही 3 मूर्त्या सापडल्या. नाही, बुद्धाची नाही, ते जैन मूर्ती असेल. जैन मूर्ती आहे ती. हा, जैन मूर्ती आहे ते. अच्छा. आणि एक भारवाहकाची आहे. अच्छा. हा, आणि असे खूप सारे मंदिराचे अवशेष आहे ते सगळे. तिथं जे आहे ते सगळे मंदिराचे अवशेष आहे. एक मोठी चंद्रशिला म्हणतात त्याला, जिथं आपण गर्भगृहाच्या बाहेर वरांड्याच्या खाली एक राहते दगड मोठा, तोही सापडलेला आहे. तर एखादा हे मंदिराचे अवशेष आहे, पण नेमकं हे मंदिर कुठे होतं हे निश्चित सांगता येणार नाही. पण तटबंदीला आणि किल्ल्याच्या ज्या ढिगाऱ्यामध्ये किंवा जिथं मलबा साचलेला आहे त्या मलबामध्ये अनेक आपल्याला विरगळ आणि मंदिराचे अवशेष मिळत आहे, आणि ते आपण आता एका ठिकाणी जमा करून ठेवत आहोत. भविष्यात त्याला एखाद्या संग्रहालयाचं स्वरूप देता येईल आपल्याला. अच्छा. चाकणच्या ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीचं काम सध्या सुरू आहे. बुधवारी 19 फेब्रुवारी 2025 रोजी या जुन्या तटबंदीच्या भिंतीतून काही विरगळ आणि काही भग्न अवस्थेतील शेकडो वर्ष पुरातन मूर्त्या मिळून आल्यात. चाकणमध्ये मागील काही वर्षात असा ऐतिहासिक ठेवा मिळून येतोय. ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील अशा अत्यंत महत्त्वपूर्ण घटना या भागात घडल्यात, पण दुर्दैवानं त्याकडे दुर्लक्ष होतं आहे. चाकणजवळ 2013मध्ये इतिहासकालीन 8 किलो 23 ग्रॅम वजनाची चांदीची नाणीसुद्धा आढळली होती. पुरातत्व विभागाकडे ज्यावेळेला ही नाणी पाठवण्यात आली त्यावेळी ही नाणी 2ऱ्या शतकातील असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे चाकणचा संबंध थेट इसवी पूर्व 2ऱ्या शतकाशी जोडला गेला होता. तत्पूर्वी या ठिकाणी अतिप्राचीन यज्ञ वराहाची मूर्ती आणि एका मूर्तीचं भग्नशिल्पसुद्धा आढळलं होतं. पुणे नाशिक महामार्गावर असलेला हा जो चाकणचा संग्रामदुर्ग किल्ला आहे, हा फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने बलाढ्य मोगली सेनेसमोर सलग 55 दिवस लढवल्यामुळे शिवचरित्रामध्ये प्रसिद्ध आहे. याच संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्यामुळे प्राचीन व दैदिप्यमान इतिहास चाकणला लाभला आहे. त्यामुळे इथं सापडणाऱ्या अवशेषांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. चाकणजवळ फेब्रुवारी 2013मध्ये आगरवाडी या ठिकाणी एका शेतात 8 किलो 23 ग्रॅम वजनाची, प्रत्येकी 1 ते 2 ग्रॅम वजनाची एकूण 4000 चांदीची नाणी ही 2ऱ्या शतकातील क्षत्रप राजा यशोदामन व रुद्रसेन दुसरा यांची असल्याची बाब पुढे आली. वीरदामनचा पुत्र दुसरा रुद्रसेन महाक्षत्रप याची ही नाणी असून त्यावरील जो काळाचा उल्लेख आहे तो इसवी सन 255 ते 277 या काळातील या नाण्यांवर क्षत्रप राजा यशोदामन व रुद्रसेन दुसरा यांची मुद्रा असल्याचं स्पष्ट झालं आहे. सुमारे 15 ते 17 वर्षापूर्वी चाकणच्या उत्तर खंदकालगत चाकण किल्ल्याच्या उत्तर खंदकालगत प्राचीन यज्ञवराची मूर्ती आणि एका मूर्तीचं भग्नशिल्प सापडलं होतं. 1.5 फूट उंच आणि 2 फूट लांबीच्या या वराहाच्या मूर्त्यांच्या 4ही मांड्यांवरती प्रत्येकी एक देवता कोरलेली आढळून आली होती. सध्या या मूर्त्या चाकणच्या चक्रेश्वर मंदिर परिसरामध्ये ठेवलेल्या आहेत. यादव काळात चाकण हे विष्णू आणि शिवाची भव्य मंदिरे होती. बडा अरब राजाने चाकणचा किल्ला बांधला. किल्ल्याच्या निर्मितीसाठी चाकण परिसरात मंदिरांचा विध्वंस करून त्याचे अवशेष बांधकामासाठी वापरले. या दोन्ही मूर्ती त्यापैकीच आहेत
असा इतिहास संशोधकांचा अंदाज आहे. चक्रेश्वर मंदिरावरून प्राचीन काळी चाकण हे प्रमुख शिवपीठ होते सिद्ध होतं, तर सापडलेल्या यज्ञवरावरून हे विष्णुपटी असलं पाहिजे असं इतिहास संशोधकांना वाटतं. चाकण भागात सापडणाऱ्या अतिप्राचीन वस्तूंवरून या भागाच्या भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक स्थितीचा सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचं इतिहास संशोधकांना वाटतं. चाकण परिसरात सापडणाऱ्या अतिप्राचीन अवशेषांकडे दुर्दैवानं दुर्लक्ष होते. या किल्ल्यामध्ये आज काही विरगळसुद्धा सापडलेत. हे विरगळ म्हणजे नक्की काय आहेत? प्राचीन काळातील अज्ञात वीरांच्या कहाण्या सांगणारे विरगळ आहेत. युद्धात आणि रणांगणावरती वीर मरण येणे हे भारतीय संस्कृतीत अत्यंत अभिमानाचं लक्षण मानलं जातं. रणांगणावरती मरण आलेल्या वीराचे स्मारक प्राचीन काळी विरगळाच्या रूपाने गावोगावी उभारली गेली आहेत. आता अशी अनेक विरगळ चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीमधून बाहेर येत आहेत. हे विरगळ भली फारसे कलात्मक नाहीत, मात्र त्या निर्जीव दगडांना सुद्धा स्वतःचा जिता जागता इतिहास आहे. खेड तालुक्यात अनेक जुन्या देवळांच्या बाहेर देखील विरगळ आढळतात. पाषाणाच्या शिळेवर काही विशिष्ट कोरीव काम करून ते पाषाणस्तंभ उभा करणे व त्या वीराचे स्मरण करणे, तो पाषाणस्तंभ म्हणजे विरगळ. आपल्या लाडक्या योद्ध्याचे स्मारक असलेले विरगळ ग्रामीण भागात गावोगावी पाहावयास मिळतात. विरगळ एखाद्या गावात सापडणे म्हणजे त्या गावचा इतिहास उज्ज्वल आहे. ज्या गावात विरगळ शिल्प आहे त्यावरून त्या गावचे योद्धे युद्धामध्ये प्राणपणाने लढले व अजरामर झाले असे समजले जाते. चाकणच्या किल्ल्याच्या तटबंदीमध्ये किल्ल्याच्या उभारणीच्या वेळी लावण्यात आलेले असे विरगळ आजही आपल्या अस्तित्वात टिकून आहेत. चाकणमध्ये आढळून येत असलेले हे जे विरगळ ते साधारणपणे 1.5, 2 ते 3 फुटांच्या दगडांवर कोरलेले विरगळ असल्याचं दिसून येते. काही विरगळांवर वीर युद्धात लढले आहेत असे दाखवलेले आहे. युद्धात मरण आलेले वीर देवदूत स्वर्गात जात असल्याचे दाखवण्यात आलेले आहे. युद्धात मरण आल्यास स्वर्गलोक प्राप्ती होते असे यातून सुचवायचे असावे. काही विरगळ हे चंद्र सूर्य यांनी अंकित आहेत. आकाशात चंद्र सूर्य तळपत आहेत तोपर्यंत या वीरांची स्मृती कायम राहील असे यातून सुचवायचे असावे. काही विरगळ हे सतीच्या हाताने अंकित आहेत. एखाद्या बलिदान गेलेल्या वीराची पत्नी त्याच्यासह सती गेली असेल तर तिचे ते स्मारक मानले जाते. या स्मारकशिळांवर कुणाचेही नाव नाही, फक्त चित्रे कोरलेली असून त्यावरून त्या वीराचे वीरकृत्य समजून येते. चाकणच्या किल्ल्यात सापडलेल्या एका विरगळीवरती महिला वाघाशी झुंज देत असल्याचं चित्र दिसून येतं. इतिहासाची साक्ष देणाऱ्या प्राचीन वस्तू, मूर्त्या, दुर्ग, किल्ले प्रत्येकासाठी प्रेरणादायी व उमेद जागवणारे आहेत. त्यांचे जतन करणे, त्यांची अस्मिता जपणे हे आद्य कर्तव्य आहे. त्यांना दुर्लक्षून चालणार नाही. चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या परिसरात आणि लगतच्या भागात अशा अनेक मूर्त्या आहेत. या सर्वांचे एकत्रीकरण करून संग्रहालय उभारले पाहिजे. त्यामुळे अभ्यासकांना संशोधन सोयीचे होईल. शासनाने यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांना वाटतंय. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 19 फेब्रुवारी 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही संप्रमाणात झालेली आहे. परंतु आज शिवजयंती असल्यामुळे या बाजारामध्ये गिऱ्हाईक नाहीये. त्याचा परिणाम बाजारावर झालेला आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 4 ते 5 रुपये किलो आहे. फुलावर 10 ते 12 रुपये किलो आहे. त्याप्रमाणे वांगी 25 ते 30 रुपये किलो आहे. टमाटी सुद्धा 10 ते 13 रुपये किलो आहे. कारली 25 ते 30 रुपये किलो आहे. गवार 60 ते 70 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 12 रुपये किलो आहे. शेवगा 35 ते 40 रुपये किलो आहे. मिरची 30 ते 40 रुपये किलो आहे. दोडका 25 ते 30 रुपये किलो आहे. शिमला मिरची 25 ते 30 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. वालवर 20 ते 25 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. राजमा 30 ते 40 रुपये किलो आहे. पावटा 40 ते 50 रुपये किलो आहे. भेंडी 30 ते 40 रुपये किलो आहे. गाजर 15 ते 20 रुपये किलो आहे. घोसाळी सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. बीट 10 ते 12 रुपये किलो आहे. काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे. पापडी असेल, पापडी सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव आज गडगडलेले आहेत. वाटाणा 15 ते 20 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी सुद्धा आज एकदम डाऊन झालेली आहे. मेथी 6 ते 7 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर सुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक सुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.